आज मी केलं होतं ओल्या नारळाचं आईस्क्रीम. खूप सुंदर होतं, एकदम सॉफ्ट होते, चवही थोडी वेगळी वाटते. एक नारळ घेतलं होतं फोडून, त्याची साल काढून घेतली आहे काळी आणि त्याचे असे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याला पाणी न घालता त्याला जाडसर भरडून घ्यायचं आहे. आता यातला एक चमचा मी साईडला काढून घेते. असं जाडसर करायचं आहे सुरुवातीला. आता यात थोडंसं पाणी घालून परत मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे. हे साईडला ठेवते. 2 वाट्या दूध घ्यायचं एक पॅनमध्ये. दुधाला उकळी द्यायची आहे. दुधाला उकळी आली की एका वाटीमध्ये थोडंसं दूध काढून घ्यायचं आहे. त्यात एक छोटा चमचा कॉर्नफ्लोअर घालून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लोअर आणि अर्धी वाटी साखर घ्यायची. ज्या वाटीने 2 वाटी दूध घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घालून घेतली आहे. आता ही साखर व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे. साखर व्यवस्थित विरघळली. आता कॉर्नफ्लोअरचं दूध घालून घ्यायचं आहे आणि एकसारखं याला ढवळत राहायचं आहे म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाही. आता याला परत व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे. थोडंसं आटू द्यायचं आहे. हे थोडंसं आटलं आहे. आता हा मिक्सरमध्ये केलेला खीस मी एका वाटीमध्ये काढून दाखवते आहे. म्हणजे ज्या वाटीमध्ये 2 वाटी दूध घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी खीस झाला आहे. आता तो परत मिक्सरच्या भांड्यात घालून थंड झालेलं दूध घालून घ्यायचं आहे. त्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आणि एका काचेच्या बाउलमध्ये हे सर्व काढून घ्यायचं आहे. एअरटाईट डब्बाच घ्यायचा आहे. याला 2 तास फ्रीजरमध्ये ठेवलं होतं. आता 2 तासानंतर परत एकदा याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झालं आहे. त्याच बाउलमध्ये परत हे काढून घेते आहे. परतून बाजूला काढलेला खोबऱ्याचा खीस घालून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तो. याला असं रॅप करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर स्लिंग रॅप नसेल तर तुम्ही फॉईल पेपरनी पण पॅक करू शकता, पण पॅक करायचं कारण नाहीतर मग त्यात बर्फ होते. असा एअरटाईट डब्बा घ्यायचा आहे. कुठलंही प्लॅस्टिकचं कंटेनर असेल ते पण वापरू शकता, पण त्याला फॉईल किंवा स्लिंग रॅपनी रॅप करायचंच. आता परत याला रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवते. रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवलं होतं. आपलं कोकोनट आईस्क्रीम तयार झालं आहे. आता एका बाउलमध्ये मी काढून घेते. खूप सुंदर कलर, पण नॅचरल कलर आहे. एकदम सॉफ्ट होते. चवीलाही खूप सुंदर लागते. थोडी वेगळी चव, नेहमीपेक्षा वेगळी चव होते. चॉकलेट, मँगो, हे बाकीचे अमूल हे आपण आईस्क्रीम खातो. एकदा हे ट्राय करून बघा. खूप सुंदर लागते. एकदम सॉफ्ट होतं आहे बघा. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा.